नाशिक पुणे रेल्वे ही थेट मार्गानेच झाली पाहिजे। जन आंदोलन याच्या माध्यमातून सुरू झालं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ देण्याचं कबूल केलं। त्या बैठकीची प्रतीक्षा आपल्या सगळ्यांना लागून राहिलेली आहे। अभी नहीं तो कभी नहीं ह्या म्हणीप्रमाणे नाशिक पुणे रेल्वेसाठीचा संघर्ष आता दिवसेंदिवस आपल्याला तीव्र करावा लागणार आहे। मागील महिन्यामध्ये हा संघर्ष सुरू झाला। एक जन आंदोलन याच्या माध्यमातून सुरू झालं। बैठक झाली, लोकप्रतिनिधी एकत्र आले, माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागितली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ देण्याचं कबूल केलं, बैठक घेण्याचं देखील कबूल केलं आणि आता त्या बैठकीची प्रतीक्षा आपल्या सगळ्यांना लागून राहिलेली आहे। या संपूर्ण विभागाच्या विकासासाठी नाशिक पुणे रेल्वे ही थेट मार्गानेच झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आता अजून एक पुढचं पाऊल म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिण्याचं काम हे या संगमनेर तालुक्यातील तरुण मंडळी, शाळेतली विद्यार्थी विद्यार्थिनी, कॉलेजमधले युवक युवती हे करणार आहेत। मी आपल्या माध्यमातून या सगळ्या युवक युवतींना आणि या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांना विनंती करतो की आम्ही दिलेल्या पोस्ट कार्डवर माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त कराव्या आणि मुंबईला हे पत्र धाडावं। माननीय मुख्यमंत्री कार्यालयात हे पत्र गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा सगळा मुद्दा प्रभावीपणे पोहोचेल आणि निश्चितच ते यामध्ये लक्ष घालतील अशी मला अपेक्षा आहे। आपण सर्वजण मिळून या रेल्वेसाठी आता रस्त्यावर उतरूया आणि जे शक्य आहे ऑनलाईन पद्धतीने रस्त्यावर उतरून सभागृहाच्या बाहेर सगळ्या पद्धतीने नाशिक पुणे रेल्वेसाठीचा हा संघर्ष आता मोठा करूया। अभी नहीं तो कभी नहीं।